त्यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार जाणार, त्यात माझा पण फोटो. म्हणजे कालपर्यंत आमचे बाकीच्यांची नावं देत होते, आज माझाही नाही दिलाय. नशीब आहे आमचं की अनिल देसाईंना वगळले माझ्या. आणि या बातमीचा मी कडाडून निषेध करतो. पत्रकारिता एवढी विकली गेली याचा हे उदाहरण आहे. देशातील, निव्वळ महाराष्ट्रातील, देशातील जनतेने आता लक्षात घ्यायला पाहिजे की खोट्या बातम्या कशा दिल्या जातात. म्हणजे अजून बातमी पूर्ण बातमी नाही, मला अनिल देसाईंनी ती बातमी पाठवली. मला आश्चर्य वाटलं की कुठेतरी बैठक झाली, त्या बैठकीला 6 जण हजर होते, बाकी 2 जण कुठे व्हिडिओ कॉलवर बोलले. माझं सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे. त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर येईन मी. एक लक्षात ठेवा, मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे. उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही. इतकी हिंमत करता म्हणजे मी, अरे तुमच्यासमोर उदाहरण तर आहे ना. एका फोन कॉलवर उद्धवजींनी सांगितलं राजीनामा दे, मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हे जे समोर दिसते ना मूर्ती म्हणूया पाहिजे तर, दगडांच्या मूर्त्या केल्या ना किंवा मातीच्या घडवल्या, आईने जन्म दिला, ही मूर्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ठाकरेंनी घडवलेली आहे. लक्षात ठेवा. आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी. त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे. लक्षात ठेवा. असले घाणेरडे संस्कार बाळासाहेबांचे विचार नाही. बरं, गद्दारांच्या बाबतीत बाळासाहेबांचे विचार काय होते ते सांगा पहिल्यांदा. बाळासाहेबांचे विचार सांगा ना. गद्दारांच्या बाबतीत काय विचार होते? आज मला वाजेंचा फोन आला, आता ओमराजे निंबाळकरांचा फोन आला, संजय पाटीलांशी बोललो. ओमराजे निंबाळकर संतापले होते. वाजे म्हणाले, मला विचारलं कुठल्या तरी पत्रकारांनी ऑफलाईन ऑनलाईन, म्हणजे ऑफलाईन पण नाही ऑनलाईन पण नाही, मी गेलोय नाही, पण मला कोणाचा फोनही नाही आला. इतक्या धादांत खोट्या बातम्या मुंबई मिरज सारख्या वर्तमानपत्रांनी छापल्यात. त्याच्यावर मी निश्चितपणे कोर्टानं कारवाई करणार, बदनामीचा खटला टाकणार त्यांच्यावर. आमच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकण्याचा प्रकार आहे. आयुष्यभर आम्ही निष्ठा